मात्र तितक्यात त्याची नजर एका घरावर गेली. तो घराच्या छतावर जाऊन बसला तर त्याला एक पाण्याचा माठ दिसला. कावळा लगेच पाण्याच्या माठाजवळ पोहोचला. मात्र जवळ गेल्यावर कावळ्याची निराशा झाली, कारण त्या माठात पाणी होतं, पण इतकं कमी होतं की तिथपर्यंत कावळ्याची चोच पोहोचतच नव्हती. तहानलेल्या कावळ्याने सर्व प्रयत्न केले, परंतु तो पाणी पिऊ शकला नाही. आता कावळा आणखी दुःखी झाला. हताश होऊन कावळा आजूबाजूला पाहायला लागला. अचानक त्याची नजर माठाजवळ असलेल्या छोट्या दगडांवर गेली आणि तितक्यात कावळ्याला एक आयडिया आली. त्यानं विचार केला की एक एक करून जर छोटे छोटे दगड आपण या माठात टाकले तर पाणी वरपर्यंत येईल आणि आपण सहजपणे पिऊ शकू. मग काय, त्यानं लगेच कामाला सुरुवात केली. एक एक करून त्यानं दगड माठात टाकले. आणि पाणी वर आलं. मग त्यानं मनसोक्त पाणी पिऊन घेतलं. इतकंच नाही तर कावळ्यानं आजूबाजूला बसलेल्या पक्ष्यांना आवाज लगावला. यानंतर काही पक्षी आले आणि त्यांनी पाणी पिलं.